शहराची स्वच्छता करणाऱ्या हंगामी स्वच्छता कामगारांचे वेतन 3 महिन्यापासून देण्यात आले नाही। केवळ आश्वासनाची खैरात सुरू असल्याने संयम तुटलेल्या स्वच्छता कामगारांनी बुधवारी पुन्हा काम बंदची हाक दिली। कचऱ्याची उचल करण्याऐवजी चव्हाड गल्लीतील रस्त्यावर कचरा फेकून प्रशासनाच्या विरोधात रोष प्रकट केला। महापालिकेच्या वतीने 48 वॉर्डची स्वच्छता करण्यासाठी हंगामी कामगारांची नियुक्ती करण्यात आली, पण ऑक्टोबर महिन्यापासून स्वच्छता कामगारांचे वेतन देण्यात आले नाही। 3 महिन्याचे वेतन देण्यात आले नसल्याने स्वच्छता कामगारांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आंदोलन छेडले होते, पण वेतन देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। पण वेतन देण्याबाबत महापालिका आयुक्त केवळ आश्वासने देत आहेत। यामुळे संयम सुटलेल्या स्वच्छता कामगारांनी बुधवारी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली। 4 महिने झाले आमचे पगार नाही घातले, तर कमिशनरला जाऊन विचारले तर ऑनलाईनवर पगार घालतो म्हणून अजूनपर्यंत घालेना त्यांनी। 4 वेळा जाऊन आम्ही त्यांना जाऊन सांगितलं, तर 4 दिवस 8 दिवस असं टायमिंग दिले। त्या कामगारांचा पगार नाही म्हणून सगळे संप करून आम्ही थांबलो कोर्टमध्ये। तर कुणाला आम्ही पगार विचारताला, चहाचे पैसे नाही, नाश्त्याचे पैसे नाही, डिफरन्स झाले नाही। 2-2 वर्षापासून आणि त्यांनी सांगितल्यासारखं आम्ही सकाळी 4ला उठून येऊन काम करून दे, आम्हाला पगार नाही दिले तर आम्ही कसं चालतं आमची खरं। जळगाव महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन पेमेंट द्यायचं एक आदेशामुळे आज 1100 स्वच्छता सफाई कामगारांना गेल्या 4 महिन्यापासून वेतन मिळाले नाही। त्या वेतनासाठी किती वेळा आंदोलन छेडून तुमच्या कॉर्पोरेशन कमिशनर विचारत त्यांच्या फक्त सरकारचे आदेश प्रकार ऑनलाईन पेमेंट करतो आणि ते ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी अनुदान आला नाही। अनुदान आल्यानंतर जर तुमचं पेमेंट देतो, मग किती वेळा आदेश दिल्यानंतर आज जर कामगारांची परिस्थिती फार बिघडली। याविषयी मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वेतन अदा करण्यासाठी 7 कोटी 20 लाखाच्या निधीची आवश्यकता आहे, पण मनपाकडे केवळ 2 कोटी निधी असल्याने वेतन अदा करण्यात आले नाही। पण मालमत्ता विक्रीमधून मिळालेल्या निधीमधून व SFC निधीमधून वेतन देण्याची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले। ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಸಂಬಳ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ವಚ್ಛತೆ ಕೆಲಸ ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಿ ಇವತ್ತು ಧರಣಿಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ತಿಂಗಳವರೆಗೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ಹಣ ಸಂದಾಯನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ। ಸೊ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳಿಂದ ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಅನುಸಾರ ನೇರ ಪಾವತಿ ಮಾಡಬೇಕು, ಅವರ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅಕ್ಟೋಬರ್ ನವೆಂಬರ್ ಡಿಸೆಂಬರ್ 3 ತಿಂಗಳು ನಮಗೆ ಅವರಿಗೆ ಹಣ ಸಂಬಳ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಾಕಿ ಇರ್ತದೆ। ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಆದಾಯ ನಾವೇನು ರೆವಿನ್ಯೂ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ರೆವಿನ್ಯೂ ಅನುಗುಣವಾಗಿ ತಿಂಗಳ ಅವರಿಗೆ ನಾವು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಫಂಡಿಂದ ಅವರಿಗೆ ಸಂಬಳ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಆದರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಡಿಸೆಂಬರ್ವರೆಗೆ ಮತ್ತು ಜನವರಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸವರೆಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದುಡ್ಡು ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಫಂಡಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಕೌಂಟಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದುಡ್ಡು ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ 80 ಲಕ್ಷಷ್ಟು ಮಾತ್ರ ಇದೆ। ಒಂದು ತಿಂಗಳು ನಾವು ಅವರಿಗೆ ಸಂಬಳ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸುಮಾರು 2 ಕೋಟಿ 4 ಲಕ್ಷ ಬೇಕಾಗ್ತದೆ। ಸುಮಾರು 1099 ಜನ ಔಟ್ಸೋರ್ಸ್ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ 2 ಕೋಟಿ 40 ಲಕ್ಷ ಬಂದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಜಮಾ ಮಾಡೋದು ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇರ್ತದೆ। बुधवारी सकाळपासून कचरा उचल बंद करून हंगामी कंत्राटदारांनी आंदोलन छेडले। कचऱ्याची उचल बंद करून कचरा कुंडीतील कचरा रस्त्यावर फेकला। चव्हाड गल्ली येथील नाना पाटील चौकात सर्वत्र कचरा पसरल्याने दुर्गंधी पसरली होती। कचरा उचल करण्याऐवजी रस्त्यावर कचरा फेकून केलेल्या अनोख्या आंदोलनाबाबत नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले। यामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागला। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।